तिचं नेहमीच तू तिला ना डोक्यावर चढवून ठेवलंय, मातवून ठेवलंय तिला. सगळं काही माझंच हवं असतं तिला. वहिनी, आजच्या प्रोग्रामला ही साडी कशी दिसेल ग? ही साडी तर मी नेसणार आहे आजच्या प्रोग्रामला. अगं आईने दिली आहे मला ही साडी नेसायला. तुम्हाला आहे ना नेहमी असंच करायचं असतं, माझीच साडी हवी असते तुम्हाला नेहमी. हे घे बाबा, ही साडी पण घे आणि हा फुकटचा मेकअप पण फास्ट. चालली तुझं नाव सांगायला आईला. फुकटचा मेकअप म्हणे, स्वतःही नंदनकडूनच ढापून आणलाय. मी तिला कसं सहन करते माझं मला माहिती. मला तर ती डोळ्याला बी बघायला चालत नाही. तूच सांग, पण मी काय करू? काय करू शकता आई तुम्ही? शेवटी ती तुमची पोटची मुलगी ना, आणि मी राहिली परकी. पण मग आता काय करू? पाठवून देऊ तिला? 2 दिवस सहन करून घे. मला तर भांडणास पडीन ना तिना संगे. जवाईना घर तर काही राहू शकणार नाही मी. तुम्ही किती लाख दिन ठेवशात माले? तुझ्याशिवाय मला कोण आहे? माझं कोण करणार आहे? शेवटी तूच तर करणार ना. पण सांगते मग मी तुला, म्हातारपणी मी माझा नवराच खाऊ घालेल, तुम्हाला हे लोक नाही खाऊ घालणार. तिना नांदे नको लागू. ती तिना फुईवर पडेले सयासना टाइमले मोठा तमाशा करीन आणि सया देणार नाही तुले. तिला गोड गोड बोली सन रवाना कर. चल लक्ष्मी, गौराई बसा. काय तुम्ही या साडीना बोयावर झगडा करतीस? दोन्हीच बिगर ह्या घरमा सुख शांती समृद्धी नांदणार नाही. त्यामुळे मला दोन्ही पाहिजेत.